नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज इकडे खूप मस्त पाऊस पडता हा, त्यामुळे सकाळपासूनच पाऊस हा, त्यामुळे काय व्हिडिओ स्टार्ट करूक नव्हतोय, बट येस मी आता व्हिडिओ करतोय है। आता आम्ही थोडीशी शॉपिंग करूक जातो हो, तर ता दाखवतोय है आणि तिकडे गेला तुमका कळताला की थोडीशी शॉपिंग ही काय शॉपिंग आहे। तर आता आम्ही जातो हो इंडिया बाजार मध्ये, म्हणजे आमच्या इकडे एक इंडिया मार्ट किंवा काय म्हणतात का सुपर मार्केट असा एक जवळ हा, तर तिकडे जातो। जवळ म्हणजे काय खूपही जवळ नाही हा, गाडी घेऊन जायचं लागतं एवढ्या जवळ। आणखीन एक तुम्ही बरेचदा बघितलं असेल की मी घरातनं बाहेर पडताना नेहमी जॅकेट घालून बाहेर पडताय आहे, कारण इकडचे जेवढे काही शॉप असतात ना तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे एसी लावले, इतक्या सगळ्या थंड असताना की जॅकेट शिवाय जाऊच शकत नाही, कारण इकडे बरेचशा गोष्टी फ्रीज मध्येच ठेवून म्हणजे फ्रोझन वगैरे हे सगळ्या गोष्टी इकडे मिळतात, त्यामुळे जाताना जॅकेट तर घालून जाऊच लागतं, कारण तिकडे खूप थंडी असतात। आणि आजपासून पाऊस चालू झाला, म्हणजे आज चालू झालो, आता बघू पुढे किती दिवस पाऊस असा तो। आज बऱ्यापैकी सगळं वातावरण दमट आणि छान वातावरण मी आज दिवसभर झोपून काढलंय आहे, कारण दिवसभर तसं आहे तुमका माहित आहे की मला काही फारसा काम नसता, त्यामुळे काय करतलंय तर छान वातावरण होतं, ताणून दिलंय मस्त पैकी। तर आता तुमका दाखवते हा बाहेरचं वातावरण। आता आम्ही इंडिया बाजारच्या इकडे पोहोचलो। आम्ही पटेलमध्ये तर व्हिडिओ केलं, पण इकडचं माहीत नाही तो आमका करूक देतलो की नाही, तर आता जे कोणी असतले जात नाही त्यांना आम्ही विचारतलो, आणि जर दाखवणं शक्य झालं तर दाखवतोय, नाही तर मग गपचूप व्हिडिओ काढून व्हॉइस ओव्हर करतले। आम्ही नेहमी एंट्री करताना ना ही त्यांची बॅक साईड आहे आणि बॅक साईडनेच एंट्री करतो, तर आज जाऊन आधी विचारतो मग दाखवते बाकीचा। आज एंटर केल्यावर एक छानसा सरप्राईज कसा दिसला। इकडे नवरात्रीसाठी पूजेचं सामान सगळं होता, म्हणजे मूर्तींपासून बाकी सगळं जर सामान लागतात तर होता। बरेच गोष्टी माझ्या माहितीतले नव्हते, म्हणजे ह्याचा उपयोग कशासाठी होऊ शकता ह्या मला माहीत नव्हता, पण इकडे गुजराती लोक खूप आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्या कामाचं होता। त्यानंतर हे पुढे सगळं कडधान्यांचं सेक्शन होतं, इकडे सगळी कडधान्य मिळतात, पण जसं मी पटेलच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तिकडे जसे काळे वाटाणे मिळणार नाही तसे इकडे सुद्धा काळे वाटाणे मिळणार नाही, पण मी इकडे पापड बघितलंय। त्याच्यानंतर इकडे मातीची भांडी सुद्धा मिळतात, फक्त ती थोडीशी जास्त महाग असतात, त्यामुळे काही घेऊच्या भानगडीत पडणे नाही। ह्या काय भांडा होता मला कळाक नाही, पण त्या चांगला दिसला म्हणून मी त्या काढून बघितलंय, आणि त्या ॲल्युमिनियमचा होता। त्यानंतर बाकी सुद्धा भांडी असतात, म्हणजे घरात रोजच्यासाठी लागणारा छोटा मोठा सामान। ह्या दुकान तसा मोठा नाही, त्यामुळे सामान सुद्धा काही खूप नाही, किंवा त्याची मांडणी सुद्धा अगदी परफेक्ट केलेली आहे वगैरे असं काय नाही। इकडे सुद्धा थोडीशी स्टीलची भांडी असतात
आणि ह्या आता सगळा उपवासाचा म्हणजे उपवासाचे साबुदाणे, वरीचे तांदूळ किंवा उपवासाचं रवो, ते उपवासाची इडली वगैरे ही लोकं ज्या काही खातात त्या सगळा उपवासाचा त्या सेक्शनमध्ये होता. त्यानंतर ह्या साईडला यायचं तांदूळ. आणि एक गोष्ट मी तुमका त्या दिवशी पटेलमध्ये जस्ट जाता जाता दाखवलेलं आहे, पण प्रॉपर दाखवून नव्हते. तर ह्या इकडे पराठे, चपाती किंवा रोटी असे बरेचशा गोष्टी इकडे रेडीमेड मिळतात, जे फक्त घराकडे जाऊन आपण तव्यावर भाजून खाऊ हवे एवढे रेडी टू कुक वस्तू इकडे मिळतात. आणि ते सगळे फ्रीजमध्ये ठेवून दिलेले असतात, म्हणून इकडे खूप थंडी असते. कारण आता तुम्ही बघाल तर ह्याच्या शॉपमध्ये इतके फ्रीज आहेत. त्यानंतर इकडे पीठ तांदळाचा, गव्हाचा मिळतात, काही वेगवेगळ्या ब्रँडचा मिळतात. त्याच्यानंतर इकडे मसाले, लोणची, आला लसूण पेस्ट, हे सुद्धा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये, म्हणून ते एवढे सगळे डबे असतात. आणि इकडे पण इझी टू कुकवाली सगळी पॅकेज असतात, जी वेगवेगळ्या ब्रँडमध्ये असतात. आपली इंडियन ब्रँडसुद्धा, गिट्स वगैरेसुद्धा असतात आणि बाकीसुद्धा ब्रँडची असतात. त्यानंतर हे पावडरवाले मसाले आहेत, म्हणजे साधी लाल पूड वगैरे, हळद आणि त्या सगळ्या इकडे मिळतात. त्याच्यानंतर अख्खे मसाले, म्हणजे जे का आपण खडा मसाला म्हणतो ते. आणि हे पॅकेजिंगवाले मसाले, जे MDH म्हणा किंवा बादशहाचे वगैरे, हे सगळे. इकडे नारळसुद्धा मिळतात ह्या ज्या जवळ शॉपा. किंवा कांदे, टोमॅटो, बटाटी ही गरजेची, म्हणजे अचानक काही गरज पडली तर ती जवळपास मिळून जातात. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विड्याची पानं, म्हणजेच खाऊची पानं, तीसुद्धा इकडे इझी अवेलेबल असतात. म्हणजे छोटा शॉप असतात तरीसुद्धा इकडे मिळून जातात. आणि हो कढीपत्ता, ज्याच्यासाठी आम्ही बरेच दिवस इकडे येण्याचा घाट घालत होतो, पण योग मिळत नव्हता, कारण राज खूप लेट यायचो आणि इकडची दुकानं 8 वाजता बंद होतात. त्यामुळे तो इल्यानंतर ऑलरेडी दमलेलो असायचो, मग घाई गडबडीन जाण्यात काही छान पण नव्हता. त्यानंतर खूप दिवसांनी शेंगदाणे दिसले, जे उकडून खाण्यासाठी आपण घेत होते, ते राज निवडून घेत होतो, कारण बरेचदा थोडंसं आतमध्ये खराब पण मिळतात. आणि इकडे सुद्धा गरजेक हवी असतात तर भाजी मिळतात. म्हणजे छोट्या छोट्या कारणांसाठी पटेलला जाण्यापेक्षा एखादी गोष्ट घ्यायची असतात ते आपण इकडे घेऊ शकतो. आणि एक गोष्ट इकडे आज मका दिसली, म्हणजे ह्याच्या आधी मी बघितलेलं, पण मध्ये जेव्हा मिळलं तेव्हा नव्हती. ती म्हणजे ही सुकवलेली चिंच, सुकवलेली नाही, सुकी चिंच, जी ह्यांच्याकडे मिळतात. म्हणजे ही पटेलमध्ये नव्हते भाऊ, अशा प्रकारची जी सालासकट येतात. त्यानंतर ह्या साईडला होती सगळी ज्वेलरी, जी इंडियन्स कोणी असं त्यांच्याकडे काय नसा तर इकडे तर सहज अवेलेबल होता. आणि ही खूप छान छान ज्वेलरी होती, पण थोडीशी महाग होती, त्यामुळे मी ह्यातलं काय घेऊक नाही. आणि जी पहिली ज्वेलरी होती ती मला आवडली, ती $9 होती. आणि आज मी पहिल्यांदाच इकडे ना एक गोष्ट अशी बघितलं आहे, ती म्हणजे साडी. मी आत्तापर्यंत कोणत्याच दुकानात साडी बघूक नव्हते, पण ह्या दुकानात आज मी साडीही बघितलं आहे आणि रेडीमेड ब्लाऊज पण. म्हणजे जर इनकेस कोणाकडे काही नसात तर इकडे तर सहज अवेलेबल होऊ शकता. त्यानंतर हे सुद्धा काही फ्रोझन गोष्टी असतात. ह्या साईडला नॉनव्हेज असा आणि त्याच्या बाजूकच त्यांनी आईस्क्रीम ठेवलेला हा, आणि त्याच्या साईडिक असं ती तोरणा, म्हणजे पूजेचं सामान वगैरे थोडक्यात जर रेग्युलरसाठी लागता तर ह्या साईडला ठेवलेला हा, जा मेन एंट्रन्सकडनं हा. आणि आम्ही इलो ती बॅक साईडने इलेलो. इकडे सुद्धा चांगले चांगले अगरबत्ती वगैरे किंवा पूजेचं बाकी नॉर्मल सामान असतं तर सगळं मिळतात. तोपर्यंत राज बिलिंग करत होतो, म्हणून मी एक सहज म्हटला क्लिप घेऊयात, म्हणून मी व्हिडिओ करत होते. त्याचा सगळा तोपर्यंत आवरलेला. आणि इकडे काही मिळणं नाही असं नाही, सगळा मिळता, फक्त आपल्याकडे मिळतं असं फ्रेश नाही मिळणं, हो प्रॉब्लेम आहे. आणि इकडे मेहंदीचे कोनसुद्धा मिळतात, जे गरजेक नाही मिळत. आज होते, मागे मका हवे होते श्रावणात तेव्हा नाही मिळाल. आणि ही बारीक सारी खाऊची गोष्टी असतात. असा करून आमचा आज सगळा घेऊन झाला. फार काय नव्हता, पीठ संपलेला आमचा आणि कोथिंबीर हवी होती घरात थोडीशी. आज आम्ही अगदीच थोडंसं सामान घेऊ केलेलं, पण त्याची गरज होती, त्यामुळे म्हटलं आज दाखवूयात. ह्या जवळचा एक शॉप आहे, कारण पटेलला जाऊ खूप लांब पडतं, त्याच्यापेक्षा कधीतरी छोटी मोठी कामं असली की जवळच्या जवळ असा योग ह्या बरा पडता. त्यामुळे आज आम्ही ह्या सगळं सामान घेऊ इंडिया बाजारमध्ये इलेलं. आणि आता आमचं सगळं घेऊन झालेलं, घराकडे जाऊन मग जेवण करूचा. त्यामुळे आजच्या पुरता एवढाच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.